श्री स्वामी समर्थ. रोशनी बंडे मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज थोडा आवाजामध्ये बदल आहे. घसा खराब झालेला आहे. त्या कारणामुळे आवाज थोडा खरखर येऊ शकतो. सो तुम्ही समजून घ्या. रोजच्याप्रमाणे मी माझी कामं आवरून घेतली. आज गुरुवार असल्यामुळे मी दाराला हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं. तिथं छोटी रांगोळी काढून घेतली आणि रोजच्याप्रमाणे आपली देवपूजा वगैरे मी आवरून घेतली. कामं आवरून घेतल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी. इथं आजीने मुळ्याचे पानं कापून दिले. आज म्हटलं डब्यामध्ये आपण काय बनवतं. आज मुळ्याच्या पानाची स्पेशल मडक्यातली मी भाजी बनवते. भाजी बनवायसाठी मी डाळ घेतली. डाळ पाकडून गाळून घ्या. आधीच रेडी करून असलेली असते. त्यामुळे मी डब्यातले कुकरमध्ये टाकले आणि 3-4 पाण्याने अशी चांगली धुवून घेतली. मुळा जसा पौष्टिक असतो त्याचे पानं पण तसेच पौष्टिक असतात. आमच्या गावाकडे त्याची पानांची पण अशी छान भाजी केली जाते. डाळ मी कुकरला टाकली. मी उकळी येईन तोपर्यंत डाळ कुकरला तशीच ठेवते. इथं मुळ्याचे पानं मी छान धुवून घेतले 1-2 पाण्याने आणि डाळीला उकळ आल्यानंतर त्यामध्ये मुळ्याचे पानं मी टाकून घेतले. मला ही भाजी पातळ करायची आहे. तुम्ही मुळ्याच्या पानाची कोरडी पण भाजी करू शकतात कांदा वगैरे टाकून. मला पातळ करायची आहे तर मी आधी कुकरला डाळ लावली आणि त्यामध्ये पानं टाकून दिले आणि त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर हे बघा हिंग टाकलं. हिंग टाकल्यानंतर थोडं हलवून घेतलं. डाळ वगैरे पानं खाली दबू दिले आणि नंतर कुकरला मी झाकण लावून घेतलं. झाकण लावून झाल्यानंतर चला आपण करूया वाटणाची तयारी. वाटणासाठी मी घेतलं भांडं. भांड्यामध्ये जिरं टाकलं. जिऱ्यानंतर दाणे घेतले भाजलेले. मी आधीच तयार करून ठेवते दाणे आणि नंतर भाजलेल्या थोड्या तीळ घेतल्या आणि लसूण आणि वाटण्यासाठी तुम्ही हिरव्या लाल मिरच्या कोणत्याही वापरू शकता. इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि तव्यावर छान खरपूस भाजून घेतल्या. कोणी कोणी तशाच घेते पण मला आवडत नाही. मी भाजून घेते मिरच्या. भाजून घेतल्यानंतर एक वाटणाला वेगळीच चव येते. भाजून झाल्यानंतर मिरच्या मी वाटण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे त्यामध्ये मिरच्या काढून घेतल्या. मिरच्या भाजून झाल्यानंतर तुम्ही प्लेटमध्ये काढा किंवा भांड्यामध्ये डायरेक्ट काढू शकता. थोड्या मिरच्या गरम होत्या त्या थंड होऊ द्या. नंतरच वाटण बारीक करून सगळं वाटण बारीक करून घेतलं आणि भाजीसाठी मी शक्यतो होईन तोपर्यंत पारंपरिक पद्धतीनेच भाजी करते. इथं मडकं घेतलं. कढई वगैरे थोडं टाळतेच मी. मडक्यामध्ये मोहरी टाकली, तेल टाकलं, मोहरी टाकली आणि जिरं टाकलं. जिरं आणि मोहरी तडतडू दिली. तडतडल्यानंतर त्यामध्ये हळद टाकली. हळद टाकणं झाल्यानंतर आपला जो वाटण मी तयार केलेलं होतं मडक्यामध्ये वाटण टाकून घेतलं. वाटण चांगलं तेल सोडीन तोपर्यंत हलवत राहायचं. वाटण हलवता हलवता त्यामध्ये आपलं प्रेम टाकायचं. प्रेमाने अशी छान भाजी होते आणि आपल्या भाजीला छान तरी आली. हलवता हलवता असा पूर्ण आपला गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर मी डाळ आणि मुळाचे पानं जे आपण शिजवून घेतले होते ते त्यामध्ये ॲड केले. डाळ अशी झाली पाहिजे आपली बोटचिपी म्हणतो आम्ही, तशी डाळ झाली पाहिजे. जास्त गल वगैरे शिजू नका द्या. अशी आपली थाळी थाळी दिसेल अशी डाळ पाहिजे. नंतर चवीनुसार मीठ टाका, कोथिंबीर टाका. इथं मी कोथिंबीर धुवून घेतला आणि कापून भाजीमध्ये उकळी आल्यानंतर टाकून घेतल्या. मी शक्यतोवर उकळी आल्यानंतरच मीठ आणि कोथिंबीर टाकते. आधी मला ते आवडत नाही. आता भाजीला उकळी आलेली आहे. बघा किती छान तरी आणि उकळी आलेली आहे. तर तुम्ही या मटक्यातील स्पेशल मुळ्याच्या पाण्याची भाजी खायला कमेंट करून मला नक्की सांगा चव कशी झाली. तर आज होता गुरुवार. मी घरातली सर्व कामं वगैरे आवरून घेतली पटापट आणि गुरुवारी म्हटलं चला स्वामी माऊलींच्या दर्शनासाठी आपण जाऊया. या पावतर ठिकाणी गेल्यावर मनातील सर्व थकवा जणू उतरून गेला. छान असं रम्य वातावरण. गुरुमाऊलीचं डोळे मिटून मी दर्शन घेतलं. आजचा व्लॉग कसा होता कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.